नमस्कार, आर.पी. किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज वेगळ्या पद्धतीची वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहे. आता इथं वांगे घेतलेले आहेत 4-5. इथं अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. बारीक कट करून घ्यायचे. आता इथे एक कांदा घेतलेला आहे, पण एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. आता याच्यात वांग्याच्या फोडी करून टाकायच्यात. तर इथे मी मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतले. थोडंसं मीठ टाकायचं आहे, त्यामुळं फोडी काळ्या पडत नाहीत. आणि या पद्धतीनं फोडी उभ्या कट करून घेतल्यात आणि मध्ये पण बघायचं वांगं किडकं आहे का नाही ती. या पद्धतीने आता मी कट करून घेतले. आता मसाला तयार करायचा आहे फोडणीसाठी. इथं खोबरं घेतलेलं 1 चमचा. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. थोडंसं अद्रक टाकायचे असे बारीक कट करून. आता याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. तोपर्यंत इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. फोडणीसाठी तेल टाकायचे. तेल तुमच्या आवडीनुसार जास्त किंवा कमी टाकू शकता. तर मी इथं या पळीने 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे. आता इथं तेल गरम झालेलं आहे, याच्यात मोहरी टाकून घ्यायची. तर मी मसाला बनवताना जिरे टाकले होते, त्यामुळे याच्यात जिरे टाकणार नाही मी. आता कांदा तळून घ्यायचा आहे सुरुवातीला. कांदा जेवढा होईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा आहे, त्यामुळे या भाजीत दिसणार पण नाही आणि एकदम छान अशी ग्रेव्हीदार भाजी होते. आता इथे वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान असं तळून घ्यायचं आहे. आता इथं मसाला कांदा तळत आलेला आहे. टोमॅटो टाकून घ्यायचा याच्यामध्ये. छान असं परतून घ्यायचं. आता बेडगी मिरची पावडर 1 टाकायचे, 1 चमचा. घरगुती लाल तिखट 1 चमचा टाकायचे. घरगुती काळा मसाला किंवा काळा तिखट जे बनवलेलं असतं ते पण टाकायचे अर्धा चमचा. गरम मसाला टाकायचा 1 चमचा. चवीनुसार मीठ टाकायचे. धने जिरे पावडर असले तर टाकायचे. माझ्याकडे धने पावडर संपलेलं आहे, त्याच्यामुळे मी जिरे पावडर टाकलेलं आहे थोडंसं. आता ही घरगुती काळं तिखट टाकलेलं आहे मी. आता ही छान असं परतून घ्यायचे. मसाला पण एकदम छान भाजून तयार होते. आता इथं एकदम छान असं तळलेला आहे मसाला. आता याच्यामध्ये वांग्याच्या फोडी टाकून घ्यायच्या. आता 1-2 मिनिटे या वांग्याच्या फोडी या तेलामध्ये परतून घ्यायच्या. आता इथं वांग्याच्या फोडी पण आता परतून घेतलेल्या आहेत. थोडंसं गरम पाणी टाकायचे. मी बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे पाणी. ते याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचे. आता शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकलेलं आहे मोठं. तर शेंगदाणे कूट थोडंसं बारीक वाटलेलं टाकायचे, बारीक वाटलेलं. आता हे असंच तेलामध्ये परतून घ्यायचे. आता हे गरम पाणी टाकून घ्यायचे याच्यामध्ये. सुरुवातीला थोडं टाकायचे आणि याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. मसाला पण एकदम छान असं शिजतो. जेवढं रस्सा भाजी बनवायची तेवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये. तर आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे मी.
आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि जेवढं लागणार आहे तेवढं रस्सा भाजी बनवून घ्यायची. आता इथे मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे, बघू शकता. आता इथं भाजी एकदम छान तयार झालेली आहे. आता मी जेवढं रस्सा भाजी बनवायची तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता इथं तयार झालेली आहे भाजी. माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.